नमस्कार श्री शिवाय नमस्ते. बसवण्याचं काम चालू केलेलं आहे, कारण अशा पद्धतीत फोगर बसवला की आपल्याला फोगर पक्षींना उष्णता खूप आहे, त्याच्यामुळे हे बघा पक्षी एकदम फ्रेश होतो आणि पाणी जवळ येऊन पक्षी असा बसायला लागतो आणि उष्णता एवढा त्रास पण होत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धती फोगर चालत आहे. हे बघा शिव, हे बघा आणि खूपच ओलावा आलेला आहे, कारण फोगर बसून आणि खूप थंड हवा येतो. हे बघा ऊस खूप प्रमाणात अशी ओली झालेली आहे आणि खूप फवारा पण आपल्या अंगावर येतो. बघा खाली उभं राहिलं तर आपल्याला सुद्धा असं वाटतं की याच्या खाली उभं राहावं. हे बघू शकता तुम्ही, हवा असल्यामुळे एक साईडला पाणी उडून राहिलो. हे बघा असे तुम्ही बघा, मग लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्या 200 फूट लांबीचा आपला पोल्ट्री आहे, त्याला सर्व असं फोगर बसवलेलं आहे. बघा हा फोगर चालू आहे. अशा पद्धतीने पाणीचा प्रेशर पडला तर असं फवारा आणि प्रेशर पडतो. साईशी इथं भांडणं करून राहिले तुम्ही बघू शकता. आणि पक्षींना गार हवा लागेल, त्यामुळे पक्षी डायरेक्ट डोळे लावून बसलेला आहे, कारण पक्षींना थंडाची या दिवसात गरज असते आणि उष्णता खूप असल्यामुळे पक्षींना जर थंड हवा राहिली नाही तर मर खूप होते. त्याच्यामुळे हे लावण्याचं गरजेचं असेल. जर तुमचा कोणाचं पोल्ट्री असेल आणि तुम्ही असं काही केलं असेल किंवा काही आयडिया असेल तर नक्की शेअर करा. आणि आवाज स्पष्ट येत नसल्यामुळे ट्रॅक्टरवर आपला पिस्टन जोडलेला आहे आणि त्याच्या प्रेशरने येणाऱ्या चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ काढताना थोडासा ट्रॅक्टरचा आवाज येतो आहे आपल्या मागच्या बाजूला. तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे आपला ट्रॅक्टर उभा आहे आणि ते ट्रॅक्टर जोडलेला आहे, आपण चालू आहे. आणि तिकडे काही फोगर व्यवस्थितपणे प्रेशर देत नाही, त्याच्यामुळे ते साईचे पप्पा ते खोलखाल करत आहे आणि नवीन जोडणी चालू आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पक्षींना जास्त उष्णतेचा त्रास होऊ नये, त्याच्यामुळे ही असं फोगर वगैरेची सुविधा केलेली आहे. पण एक साईडला आहे बघा, ही साईडला कोरडं आहे, हवा असल्यामुळे उजवी साईडला जास्त उडतं आहे. तिथं प्रेशर आणि ओलं पण झाले आणि पक्षी पण खूप मस्त तिथं चारा खातो आहे. त्या साईडला जमा झालेली आहे, कारण ती साईड जर पूर्णपणे ओली झालेली आहे आणि पक्षी तिकडे होते. इकडची साईडला कमी आहे, कारण इकडे उष्णता आणि उन्हाचा त्रास होतो आहे. थंडी वाकडीवर काय हे बघा इथं सगळी ओली ओली दिसेल, कोरडी दिसेल, कारण इकडे पाणी आलेलं नाही. हवा तिकडची असल्यामुळे पक्षी पूर्णपणे इकडे आला आणि पाण्याचा प्रेशर पण तिकडेच गेला. हे बघा इथं खूप ओलावा आलेला आहे, त्याच्यामुळे पक्षी तिथंच थांबलेला आहे. एक जर फोगर आहे ना ते खूप फॉल्टी निघालेले आहे आणि त्याच्यामुळे ते पप्पा तिथं ते रिपेअर करून राहिले केव्हाचे, पण अजूनसुद्धा ते चालू झालं नाही. एक साईडला एक पिसरा सारखं पाणी सुटतं आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर कोणाचा पोल्ट्री असेल अजून याच्यापेक्षा काही उष्णतेचा आपण मदत करू शकतो तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.